नमस्कार. आजच्या लोकसत्तेमध्ये व्यक्तिवेधमध्ये संघमित्रा गाडेकर यांची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. कोण होत्या या महिला? संघमित्रा गांधीवादी कार्यकर्ते नारायण देसाई यांच्या कन्या. म्हणजे कोण? तर गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई, नाही का, हे संघमित्रांच्या वडिलांचे वडील. आईच्या मातोश्री मालती चौधरी या गांधीवादी नेत्या होत्या आणि भारताच्या संविधान सभेमध्ये ज्या महिला कार्यरत होत्या त्या 15 महिला सदस्या, त्यांच्यापैकी एक म्हणजे संघमित्रा. अर्थात शिक्षण, अनुभव, अणुशास्त्रज्ञ असूनही कार्यकर्ते म्हणून अण्वस्त्र विरोधी काम करणारे त्यांचे पती म्हणजे सुरेंद्र गाडेकर बरं का. पण अशा ओळखीपेक्षाही वैद्यकीय क्षेत्रात गांधीवादी कार्य वाढवणाऱ्या कार्यकर्त्या आणि अणुमुक्ती नियतकालिकाच्या संपादक म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली होती. संघमित्रा यांनी कोलकाता येथून MBBSचं शिक्षण घेतलं, म्हणजे त्या डॉक्टर. खरं तर उत्तर प्रदेशात काही काळ आरोग्य अधिकारी म्हणून काम केलं, पण पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या आणि पोषणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली. आता पती सुरेंद्र गाडेकर यांच्यासह त्या कुठे गेल्या? गुजरातमधील वेडची गावात स्थायिकही झाल्या. तिथं काय केलं? अणुऊर्जा प्रकल्पांच्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीच्या उद्देशाने त्यांनी एक नियतकालिक सुरू केलं. त्याचं नाव होतं अणुमुक्ती. परंतु उमाबेन म्हणून त्या इथं ओळखल्या जात होत्या. आता 2001चा भूकंप आणि 2002मधील ती दंगल यामुळे काय झालं? गुजरातमधील कापड उद्योगात कार्यरत कारागिरांच्या त्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अनेक मुस्लिम धर्मीय महिलांनी दंगलीत पती गमावला होता. अशांना संघमित्रा यांनी आधुनिक कापड छपाई तंत्राचे प्रशिक्षण मिळवून दिले. वेडची येथे त्यांनी संपूर्ण क्रांती विद्यालयाचीही स्थापना केली. आता परिसरातील शाळांमध्ये हे दाम्पत्य काय करत होते? अणुऊर्जा प्रकल्पांच्या घातक परिणामांविषयी जनजागृती करणे हे महत्त्वाचं काम त्या करत होत्या, ते दोघंही. म्हणजे आता झारखंडमध्ये जादूगोडा परिसरातील 3 खाणींमधून रेडिओ ॲक्टिव्ह कचरा निर्माण होत होता. आता या खाणी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या म्हणजे UCIL यांच्या अखत्यारीत होत्या. आता दुर्गम आदिवासी भागातील या खाणींमुळे 5,000 व्यक्तींना रोजगार मिळाला खरा, मात्र रेडिओ ॲक्टिव्ह कचरा जो निर्माण झाला तो 50,000 व्यक्तींच्या आरोग्यावर दुष्परिणाम करत होता. आता 9,000 व्यक्तींना अपंगत्व आलं, कर्करोग, श्वसनाचे विकार, गर्भपात अशा समस्यांचा सामना करावा लागला होता. खाण कामगारांना केवळ एकच गणवेश दिला जात असे. पूर्ण आठवडाभर ते तेच वापरत, घरी जाऊन धुत. आता गणवेश कोण धुवायचं घरात? त्या महिला. मग या महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असे. परिसरामध्ये जलाशय जे होते तेही प्रदूषित झाले. मग आता गाडेकर दाम्पत्य थांबले नाही. त्यांनी सर्वेक्षण केलं, अहवाल सादर केला, मात्र कंपनीने कधीही आरोप मान्य केले नाहीत. आता राजस्थानमध्ये रावत भाटा येथे अणुऊर्जा प्रकल्प 2012मध्ये वायू गळती झाली. इथे सुद्धा या प्रकरणात इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने राजस्थान ॲटॉमिक पॉवर प्लांटला क्लीन चिट दिली होती. आता गाडेकर दाम्पत्याने परिसराचं सर्वेक्षण केलं. तिथं कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय असल्याचे स्पष्ट झाले, पण कंपनीवर कारवाई झाली नाही. उच्च विद्याविभूषित गाडेकर दाम्पत्य आयुष्यभर अजिबात गाजावाजा न करता, यशापयशाची तमा न बाळगता अतिशय चिकाटीने आणि अत्यंत महत्त्वाचे काम करत राहिले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा संघमित्रा नियमितपणे सूतकताई करत त्यांनी पालकांकडून लाभलेला जो गांधीवादाचा सत्याग्रहाचा वारसा आयुष्यभर जपला. संघमित्रा गाडेकर. धन्यवाद.